ते आठवले नाहीत. मला 2 वर्षाचा काळे निवाचा पूर्ण प्रवास आठवला मला. कारण त्यांना चांगलं माहीत होतं तात्याचा इंगळे हातानं स्वयंपाक करायचा, भाकरी बनवायचा, ते भाकरी व्यवस्थित बनवून देत नव्हती. आणि त्यांनी जे हे बघितलं त्यांना सुरुवातीला खरं नाही वाटलं. कारण ते मला सुरुवातीला म्हणले होते की तुम्ही आता दिसताय तसे सुरुवातीला दिसत नव्हते. त्यांना सांगितलं ही ताकद माझी नाही, ही ताकद पैशाची आहे. पैसा आला की सगळं चांगलं दिसतं. पण कदम साहेबांनी माझं झिरो बघितलं आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे जर मी असं असू शकतो ना, माझा मित्र येणाऱ्या 5 वर्षामध्ये या लेवलला 100% असू शकतो. 100% असणार. तर धन्यवाद आणि थँक्यू. आज तुम्ही सगळेजण या प्रोग्रामला उपस्थित राहिलेत. काही स्वतःहून आलेत आणि काहीला जबरदस्तीनं आणलंय. आणलं का नाही? पहिला मान्य करते ते सहजासहजी येत नाही कोण, बरोबर ना? चांगल्या कामाला तर सहजासहजी कोण जातच नाही. पण आलेत ना, हे जे मध्ये मध्ये बोलतात ना चिल्लर, तुम्ही जरा शांत बसा. कारण आता मी शेवटचाच आहे, आता डायरेक्ट सुट्टीच आहे परत, आहे का नाही? पण मला असं वाटतं की तुम्ही वेळ काढून आलेत, या जबरदस्तीनं आणलंय, या बरोबर ना? आतापर्यंत तुम्ही किती सिरियसली हा प्रोग्राम समजून घेतलाय आणि तुम्हाला किती समजलाय मला माहीत नाही. जरी अजून तुमच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ज्यांनी आणलंय त्यांना जाऊन नंतर तुम्ही समजून घ्या. हे मित्रांनो मी का सांगतो तुम्हाला सगळ्यांना, आज मला चांगलं माहिती आहे की आपला टोटल एरिया कसा आहे आणि मार्केटची परिस्थिती आज कशी आहे. कारण गेले 12 वर्ष झालं मी ॲक्च्युली या मार्केटमध्ये आणि इंडस्ट्रीला च्या बरोबर काम करतोय. मित्रांनो मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना आज सांगणार आहे. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही बद्दल सिरियसली आहे का मित्रांनो. आज असू दे तुम्ही इथं कसे जबरदस्ती आले का असं ना, रिक्षाला येताना पैसे नसू द्या, कुणा इथं गाडीला हात करून आला असू द्या मित्रांनो, पण हा बॅनर एवढा मजबूत आहे, ज्या बॅनरमुळे मी इंडियामध्ये बघितलं लाखो लोकांनी आयुष्यामध्ये परिवर्तन केलं मित्रांनो. त्याला ना एज्युकेशनची गरज आहे, ना परिस्थिती कशी का असणार त्याची गरज आहे, ना पैशाची गरज आहे. फक्त विषय एवढाच आहे की तो समजून घेणं गरजेचं आहे. मग आज तुम्ही तिथून बसलेत ना, जे नवीन आणलेत त्यांना कदाचित थोडा ऑड वाटत असेल की ऍक्च्युली ह्या प्रोग्राम मध्ये मी आलो कशासाठी, लोकांना टाळ्या वाजवायला, लोकांचा मान सन्मान बघायला, काय संबंध आहे? ही मेंटॅलिटी असू शकते, कारण तशी माझी होती मला माहिती आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय, ज्याचा मान सन्मान झाला ना मित्रांनो, ज्याचा सत्कार झाला गेला, आणि या लोकांनी काही वर्षापूर्वी जसे तुमच्यासारखे बसले होते हा कन्सेप्ट समजून घेतला, मला का गरज आहे व्यवसायाची, माझ्या मुलांच्या करिअरसाठी हा व्यवसाय गरजेचा आहे का, एवढा पॉवरफुल आहे का, याला फ्युचर आहे का, गव्हर्नमेंट याच्यासाठी सिरियस आहे का. जर मी माझे 15 वर्ष 20 वर्ष छोटा मोठा जॉब करून शेती करून आज मी कुठं आहे आणि व्यवसायामधून मी 5-6 वर्षानंतर का चांगल्या लेवलला जाऊ शकते का. ज्यांच्याकडे उत्तर यस होतं त्यांनी जसं सुरुवातीला निजाम सरांनी सांगितलं, त्यांनी लागणारे प्रोडक्ट घेतले, व्यवसायाला सुरुवात केली, त्यांच्यासाठी हा व्यवसाय नवीन त्रास झाला. कोर्टमध्ये लोकांनी त्याला समजून सांगितलं आणि बरोबर स्टेप बाय स्टेप एक पोस्ट ते लोकांना वर घेत चाललेत. आणि आम्हा लोकांना असं वाटलं की याच एरियामध्ये, तुमच्याच एरियामध्ये ज्यांनी काही वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू केला होता, मेहनत करतात, त्रास होतोय, झगडतात, त्यांना असं वाटतं की मार्केटपेक्षा त्रास करून जे होऊ शकत नाही एक गॅरंटेड ट्रॅक आहे, बिचारे मेहनत करतात मित्रांनो. आणि आम्हा सगळ्यांना वाटलं की त्यांचं ॲप्रिशिएट केलं पाहिजे, त्यांना सत्कार केला पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे का नाही मित्रांनो, दिल्या पाहिजे का नाही. जर एखादा व्यक्ती परिस्थितीबद्दल चाललाय, आयुष्यातली एक स्टेप पुढे चाललाय, जर त्याला आपण मान सन्मान दिला तर पुढची झेप घेण्यासाठी जोमानं काम करेल का नाही मित्रांनो, करणार का नाही, अहो करणार का नाही. अहो घरामध्ये स्वयंपाक करताना जर मिसेसला बोललं का नाही भाजी छान झाली, संध्याकाळची भाजी पण छानच करते, ती परत करते का नाही. मला तर अनुभव आहे, तुम्हाला आहे का नाही, अहो आहे का नाही. शाबासकी द्या ना. मग शाबासकी देण्यासाठी तुमच्याच एरियातल्या लोकांसाठी मान सन्मान ठेवला होता, पण वाईट वाटलं मला आज इथं बोलू का.
तुम्ही लोकांनी टाळ्या नाही वाजल्या त्यांच्यासाठी, खरंच नाही वाजल्या मग. अरे आपल्या एरियातले लोक आहेत ना सर, अहो साहेब आपल्या परिसरातले आहेत ना, आपल्या आजूबाजूला राहणारे आहेत ना, आपल्यासारखेच आहेत ना सर्वसामान्य सर. हरकत नाही अप्रिशिएट करायला, आतापर्यंत नाही केलं. पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, जेवढे काही रँक होल्डर झाले पण ते इगल पासून तुम्हाला तर नवीन लोकांना रँक कळणार नाहीत, ते आता STC पर्यंत जे नवीन झालेत, मी तुमच्याकडून माफी मागून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की त्यांच्यासाठी एकदा परत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जे नवीन आचूर आहे त्याच्यासाठी. थँक्यू. तसेच धाराशिवमध्ये हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला, सगळ्यात मेन कारण होतं की इथले फाउंडर लोक की ज्यांनी मेहनत करून एका चांगल्या पोस्ट पर्यंत येऊन पोहोचलेत, जे आज या प्रोग्रामचे ऑर्गनायझर आहेत, जे सगळे नवीन ZTC झाले आहेत, खूप मेहनत घेतली, त्यांनी खूप हार्डवर्क केलंय. त्यांचा तो बिझनेसमध्ये येण्याचा दिवस आणि आजचा दिवस आम्ही लोक बघतोय. आणि त्यांच्या मान सन्मानासाठी महत्वाचं म्हणजे हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला. ZTC लीडर अक्षय गरड सर, ZTC स्टार सिल्वर गेल्याच महिन्यामध्ये झालेत, भाग्यश्री मुळे मॅडम, तसेच आम्ही उमरगावून काम करणाऱ्या एका ड्रेसिंग लेडी रेणुका भोरे मॅडम, आज यांचा मान सन्मान झाला ZTC साठी. मीही त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो. आणि तिघजणांना सांगतो, तिघजण उभा आहेत का सगळे? भाग्यश्री कुठे आहे? भाग्यश्री, अक्षय गरड, रेणुका मॅडम कुठे आहेत? तुम्हाला तिघांचं अभिनंदन आणि STC साठी शुभेच्छा. हा झाले, आता ते रँक झाली, सत्कार घेतला. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभली, आमच्या एका शब्दाखातर ज्यांनी आम्हाला वेळ दिला, नाही बोलले नाहीत, असे सोलापूर जिल्ह्याचे बुलंद आवाज, ज्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला फॉर्म भरला गेला ज्यावेळेस वातावरण खराब होतं, माय लाईफस्टाईलचं MI लोकांना म्हणलं की पळून जाते, त्यांना माहित नाही काय प्रकार होता तो. त्यांनी सांगितलं मग अशी पुढं करा, कुठं जायचे, पण ज्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या मार्फत आज हजारो कुटुंबामध्ये एक सोन्याचे दिवस आलेत साहेब. हजारो कुटुंबामध्ये आज माय लाईफस्टाईलचे ITC प्लस एमराल्ड एक्झिक्युटिव्ह आमचे जिवलग मित्र श्यामराव वाघ सर, तुमचं पण मनापासून वेलकम आणि धन्यवाद सर की तुम्ही आज या प्रोग्रामला उपस्थित राहिले. तसेच सांगोला जिल्ह्याचे ज्यांचा आवाज मी त्याला गाववाल्याशिवाय कधी बोलत नाही, आपला जिल्हा एक आहे, सांगोला तालुका मुकाय झालं, बरोबर ना? CTC काहीच महिन्यामध्ये जे एका कंपनीच्या मोठ्या रँकला येतील ITC मध्ये, ज्यांनीही आपला वेळ दिला, जगदीश भोसले सर तुमचंही धन्यवाद. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक जे लातूरमधून काम करतात, डायनॅमिक इव्होल्युशन मध्ये 24 महिन्यामध्ये जिने NTC रँक हासिल केली, निजाम शेख सर यांचंही मनापासून अभिनंदन आणि थँक्यू. आणि आता मी सुरुवात करतो, करू का? आतापर्यंत काय होतं? आतापर्यंत कुठं काय होतं? त्यावेळेस मी तर पॅड बांधत होतो, हेल्मेट लावत होतो मी, आहे का नाही? तर माझी छोटीशी ओळख, तुम्ही ऐकता का सगळेजण? ते मोबाईल वगैरे बघायचं वेळ ही डिसिजन घेण्याची, साहेब जर आयुष्यामध्ये डिसिजन घेता नाही आला ना, काय हालत होती मी बघितलं, आणि घेतल्यावर काय होऊ शकतं हे मी आजमावलंय. त्याच्यामुळे जरी समजलं नाही, समजत नसेल ना, तरी काहीतरी गोष्टी समजून घेणं गरजेचं असं मला वाटतं. कारण आज तुम्ही इथे येऊन बसलेत ना, हा डिसिजन तुमचा नाहीये. कदाचित त्याच्या मनात असेल ना की चल एक प्रोग्राम होता धाराशिव मध्ये, एक नवीन इंडस्ट्री मार्केटमध्ये आली आहे, जिला गव्हर्नमेंटने सिरियस घेतलंय, मार्केटची परिस्थिती भयंकर हालाकीची आहे. एक इंडस्ट्री तारू शकती येणाऱ्या काळामध्ये, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री तरुण मुलांना एक करिअर देऊ शकते. मित्रांनो, आज ही इंडस्ट्री तुमच्या आयुष्यामध्ये येणार होती, म्हणून कदाचित त्याला वाटलं म्हणून तुम्ही येऊन बसलेत. मला असं वाटतं आतापर्यंत नाही समजलं ना, मी काही ज्या गोष्टी सांगणार आहेत, मी शांतपणा करत नाही मित्रांनो.
मी काय ट्रेनर बिनर नाहीये, मी लेक्चर देत नाही, तुम्हाला शिकवत अजिबात नाही. पण तुम्हाला नंतर कळलं माझं एज्युकेशन ऐकल्यावर. ते म्हणा येडा असं आहे का, शिकवत नाही आपण, शिकवायचा काय संबंधच येत नाही. पण मित्रांनो मार्केटमध्ये गेला 12 वर्षापासून आहे हो, दररोज चांगल्या चांगल्या लोकांमध्ये उठतो बसतो हो मित्रांनो. अजूनही आम्ही लोकांना आराम करत नाही, कारण आम्हाला दिसतंय आज जर हालचाल नाही केली, राईट ठिकाणी आज जर काम नाही केलं, जर समजून घेऊन उतरलो नाही ना, जुन्याच पद्धतीनं मोठं बनायचा, पैसे कमवायचा जर प्रयत्न केला ना, झिरो होऊन जाऊ आपण. आणि आम्हाला कळलंय पैसे कमवण्याचे मार्ग पद्धती बदलले आहेत, दिसले आम्हाला लोकांना. आम्ही लोक आराम करत नाही मित्रांनो. पण आज तुम्ही इथून बसलेत, सहज नाही बसले, बिचाराच्या मनात होतं म्हणून इथून बसलेत. त्याच्यामुळे सिरियसली ऐका मित्रांनो, मी जास्त वेळ घेत नाही. तर माझं नाव तात्यासाहेब इंगळे. तुम्ही आज जसे बसले मित्रांनो, मी अशी माय लाईफस्टाईलच्या, मी पहिल्या दिवसापासून माय लाईफ बरोबर आहे. पण या इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर माझं गाव बार्शी आपलं इथं आहे, गोडगाव जवळ. गोडगाव माहिती का? गोडगाव माहिती का? हो तर मी काय पाकिस्तानमध्ये जाऊन विचारतो का गोडगाव माहिती का? हे असे कशी धाराशिवण लोक. मी अख्खा महाराष्ट्र फिरतो, मी पर युपी फिरतो. मी तिकडच्या लोकांना विचारू शकतो का मी गोडगाव कुठे म्हणून? सांगा ना. ते म्हणते का बस आम्हाला महाराष्ट्र माहिती आहे. बरोबर आहे का नाही? आपल्या गावाकडच्या लोकांना विचारतो, तुम्ही इथं आहे का सगळेजण? तुम्ही गेले वर चमा आता चला, ढगात नाही जायचं बरं का, हवेत जायचं नाही बघ. गडगाव माहिती का? आवाज आला पाहिजे. घरी कसं बोलताय? इथं बोलायचं. काय काय ना घरी परमिशन नाही बोलायची. आहे का तुम्हाला परमिशन? इथं बोला. घरी गेले की बसताय माणूस, आवाज बोलले गप बसा. आयुष्यात काही केलं का? गप बस, तापू नको, असं बोलतं का नाही? मग इथं बोला ना, त्याला काय येतं. आणि हा चान्स आहे बोलायचा. त्याच्यामुळं गोडगाव जवळ माझं छोटंसं गाव आहे रळगाव. माहिती आहे का रळगाव? माहित नसेल तर मला सांगा, मी कुठे सांगतो. कारण तुम्हाला मी या गोष्टी बोलू शकतो का नाही? मी आता युपी मध्ये गेलतो, त्यांना म्हणलं मी महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातला आहे. ती याला सोलापूर माहित नाही. आता नाही तर नाही माहित, त्याला महाराष्ट्र सांगितलं मी. मग रळगाव माझं गाव. त्या गावात माझा जन्म झाला, गरीब घरामध्ये झाला. म्हणजे मला असं वाटतं की ते परिस्थिती बाकीच्या सगळ्यांची सारखी असेल. आमच्या घरी जमीन नव्हती, मग मजुरी करणारे आई वडील, माझ्या घरात जन्म झाला, गरीब घरामध्ये झाला. इथं उठायचे सकाळी, टिकाव टोपलं घ्यायचे, दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करायची, कारण घरी शेती नव्हतीच ना. मजुरी केल्याशिवाय पर्याय काय? असंच त्यांचं मेहनत चालली होती. लहानाचा मोठा त्या घरामध्ये होत होतो. परिस्थिती जवळून डोळ्यानं बघत होतो. त्यांची मरमर मी आई वडिलांची बघत होतो साहेब. मी इथं मला माहिती आहे खूप सारे पालक बसलेत. आज आपण सगळे गावाकडचे आहोत मित्रांनो, जबाबदाऱ्या पाठीमागं आहेत कुटुंबाच्या. आपण आज किती मेहनत करतो, जे भेटतंय ते काम करण्यासाठी मला माहिती आहे सर. मुलाचं करिअर असेल, मुलाचं एज्युकेशन असेल, मुलीचं लग्न असेल, कुटुंबाची जबाबदारी असेल साहेब, त्याच्यासाठी जे मिळालं ते काम करतो. अहो सर, आपल्या गावाकडे बघितलं ना मी, मला भयंकर वाईट वाटते सर. आजही लोक मर्मा करतात सर, 30-30 वर्षापासून, 40-40 वर्षापासून. ऑप्शन नाही ना हो साहेब, पर्याय नाही ना सर. मेहनत करण्याशिवाय जर पैसे नाही मध्ये कुठून चालणार कसं सर? त्या काळात परिस्थिती अशी होती सर. माझ्या आईवडिलांकडे शेती नव्हती, कारण त्या काळामध्ये सर्व्हिस आणि शेती हे 2 मुख्य व्यवसाय होते इन्कम करण्याचे. शेती तर नव्हती, करू शकत नव्हते. दुसरा ऑप्शन होतं मजुरी करणे. मजुरी करत होते सर. त्यांच्यावर जबाबदारी होती, मुलांना लहानाचं मोठं करायचं. कशामुळं? चांगलं एज्युकेशन देऊन. त्यांचं स्वप्न ते, त्यांच्या डोक्यात ते गेलं होतं की आमच्या आयुष्यामध्ये झालं नाही, दुसऱ्यांची इथं नोकरी करणं, या आम्हाला जॉब लागणं. त्याला कारण होतं एज्युकेशन. त्यांना असं वाटलं जे आपल्याकडून झालं नाही ना, ते पोराकडून होऊन जाईल. इथं पण खूप सारे पालक असं बसलेत. बघा ना, आजही तुम्ही मेहनत करताय, आज तुम्ही ना मरमर करताय. हो साहेब, शेती करणारे लोक आजही पहाटे उठून दारा जातात. उद्देश काय माहितीये का? जे दिवस आपण भोगतोय ना, आपल्या पोराच्या लाईफ मध्ये नाही आले पाहिजे म्हणून. बरोबर आहे का हो सर? बरोबर आहे ना? आई वडिलांची अपेक्षा तीच असते, त्यांना काही नसतं पाहिजे साहेब.
त्याला काय पाहिजे नसतंय. माझ्या पण आई वडिलांना वाटायचं की एज्युकेशन नाही घेतलं ना आपण, निदान पोराला देऊ, पोरं तरी आपल्या सगळं टिकाव टोपलं घेऊन मजुरी नाही करणार, उन्हाळ्यामध्ये रोजगार आहे म्हणजे कामाला नाही जाणार, माती नाही वाहणार. प्रत्येकाच्या आई वडिलांना कसं वाटतं, माझ्या पण आई वडिलांना तेच वाटायचं. मग त्यांनी मरमर करायचे, पहाटे उठायचे, अंधार असताना घर सोडायचे, अंधार पडल्यावर घरी यायचे. त्यांचं टार्गेट फिक्स होतं, का करायचं माहित होतं, कुणासाठी करायचं माहित होतं, काय होणार आहे फ्युचरमध्ये हे मात्र त्यांचा अंदाज होता. कारण बदलणारं मार्केट त्यांना माहित नव्हतं, पण ते त्यांचा रोल करत होते मुलांना एज्युकेशन देण्याचं. त्यांना असं वाटायचं मुलांना एज्युकेशन दिलं ना, हे कुठंतरी एखाद्या फॅन खाली साहेब बनून जॉब करतील, आमच्यासारखी मरमर करायची वेळ नाही येणार, म्हणून बिचारे रात्रंदिवस काम करायची. त्यांचं आयुष्य तसंच चाललं होतं. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी मी का सांगतोय, हे रडगाणं नाहीये. आज मी जीव तो उभा आहे ना, याला कारणच ह्या गोष्टी आहेत. मित्रांनो, आयुष्यामध्ये ना पर्पज पाहिजे, सगळ्यात मोठा विषय. मित्रांनो, डोळ्यासमोर ना सगळ्या जबाबदाऱ्या पाहिजे, जबाबदाऱ्या पाहिजे. मित्रांनो, मार्केट कसंही असू द्या, कसे असू द्या मार्केट, याच मार्केटमध्ये मी बघितलं खूप सारे लोक, भले हा ट्रॅक नाही, मार्केटमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जायचा एक ट्रॅक भेटला ना, पण ज्याच्या डोळ्यासमोर फ्युचर, ज्याच्या डोळ्यासमोर जबाबदारी आहेत ना, एक मार्ग भेटला ना त्याला एक नंबरचा, प्रगती होती हो मित्रांनो. पण ज्याला जबाबदारीची जाणीव नाही, ज्याला आईवडिलांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय, ज्याला त्या गोष्टी आठवत नाहीत ना, फक्त उठतो आणि मार्केटला दोष देतो. साहेब माणूस, मार्केट खराब आहे, पहिल्यासारखं वातावरण नाही राहिलं, नाही राहिलं ना, नाही राहिलं. पहिल्यासारखे मार्ग पण नाही राहिले पैसे कमवायचे, मार्ग पण चेंज झाले. ते बघ ना, आपण लोक बघत नाही, कारण जबाबदारी माहित नाही, जबाबदारीची जाणीव नाही. साहेब मला सांगा ना सर, किती दिवस आपण दोष देणार मार्केटला, समाजाला, सरकारला? सर तुम्ही थोडं ऑब्झर्व करा ना, मार्केटमध्ये बदल का झालाय, का असं झालं? साहेब आपण खेड्याकडचे, तुम्हाला कुणी सांगितलं एवढं भयंकर मार्केट टप आहे? साहेब आज एवढी कॉम्पिटिशन आहे ना, सिटीतल्या पण खेड्याच्या लोकांसाठी आहे सर, विषय सगळ्यांसाठी सेम आहे सर. मी ज्यावेळेस माझ्या आई वडिलांची परिस्थिती बघितली साहेब, वाईट वाटायचं मला या गोष्टीचं, एवढी मजुरी का करत असतील. त्यावेळेस मी होतो 9वीला, रोळगाव ते गौडगाव मी अपडाऊन करायचो. एवढी वाईट गोष्ट होते माझ्यावर सर. माझ्याकडे सायकल पण नव्हती, गावातले सगळे मुलं सायकल घेऊन जायचे सर माझ्याकडे, आणि माझ्या 2 नंबरचा भाऊ, आम्ही दोघं पायी जायचो. 250 रुपये साईडला काढून सेकंड हँड सायकल पण माझी आई, माझी वडील मला घेऊन देऊ शकत नव्हते. अहो, हे 8 दिवस काम करायचे, सोमवारी गडवाचा आठवडे बाजार भरायचे, तिथून पुढे 8 दिवस संसार चालायचा सर. ही होती परिस्थिती. पण त्याच्या डोक्यात एकच की मुलांना एज्युकेशन द्यायचंय. मी ज्यावेळेस माझ्या आईचं वाक्य ऐकलं, कारण मला वाईट वाटायचं, एवढी मरमर का करत असेल माझी आई, एवढी मेहनत का करत असन, कुणासाठी करत असन, वाईट या गोष्टीचं वाटायचं ना सर. अशा उन्हामध्ये आता उन्हाळा चालू होऊन जाईल, रोजगार हमीची कामं असतात गव्हर्नमेंटचे, ज्यांच्या हाताला रोजगार नाही ना, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट काय बंधारा बांधणं, नाला बल्डीची कामं काढतंय. अशी कामं करायची माझी आई वडील. बिचारे वडील खोदून द्यायचं, आई डोक्यावर पाठी व्हायची सर. जशी एखादी आई स्वयंपाक करत असेल ना, ती छोटी मुली बघा शेजारी जाऊन बसली, ती गोळा करून चपात्या बनवते का नाही, तसं आम्ही संडेच्या दिवशी ना छोटे छोटे पाटे घ्यायचं, त्यामध्ये मुरुम व्हायचं सर. आम्ही, मला चांगला आठवतं दिवस हे करायचं सर. मी एवढी मजुरी करायची, वाईट या गोष्टी दुसरं वाटायचं. बापाच्या पायात सर चप्पल नाही, संध्याकाळी म्हणायचे काटा काढ रे, काटा काढताना बघायचं साईडला फोड आलाय. तुम्हाला सगळ्यांना का सांगतो सर, तुमच्यामध्ये आग जोपर्यंत जागत नाही ना सर, मार्ग सापडत नाही साहेब. मी तुम्हाला क्लिअर बोलतो सर. मी आज जिथून बाय ना, मी शहाणपणा करत नाही सर, मी शहाणी मारत नाही. याला कारणच या गोष्टी आहेत. हा व्यवसाय माझ्या आयुष्यामध्ये मी 10 वर्षे मार्केटमध्ये काम केल्यावर आलाय, पण त्याला गाव सोडलं ना मी, याच गोष्टीसाठी गाव सोडलं सर मी, परिस्थिती बदलण्यासाठी. दुसरं काहीच कारण नाही. माझी इच्छा होती, मला एक मार्ग पाहिजे होता मला.
इच्छा होती मला माझ्या आयुष्यामध्ये मला चान्स पाहिजे होता एक, इच्छा होती मला, बस इच्छा मार्ग मिळतो का नाही? मिळतो का नाही? इच्छा पाहिजे ना, पण माझी इच्छा होती, कारण का डोळ्यासमोर गोष्टी होत्या सर. ज्यावेळेस माझ्या आईचं मला वाक्य ऐकलं, काय नाही रे एवढी मरमर करते, एवढं मरमर करतो ना, ह्याला कारण एकच आहे की तुम्हाला 3 भावाला लहानांचं मोठं करायचंय. मोठे झाल्यानंतर ना तुम्हाला चांगलं एज्युकेशन देऊन मोठं करायचंय. म्हणजे तुम्ही मोठे झाले ना, तुम्हाला असं उन्हातानामध्ये मजुरी करताना नाही बघायचं. इथं खूप सारे पालक आहेत आज. सर मला सांगा ना, आज तुम्ही काम करता गेल्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून, तुमच्या अंतकरणावर हात ठेवून सांगा बरं सर, तुम्हाला खरंच वाटतं का तुमच्या पोराला ते काम केलं पाहिजे म्हणून? वाटतं का हो साहेब? वाटतं का सर? वाटतं का पोराला उठून पाटा उठून दारा धरायला गेलं पाहिजे म्हणून? वाटतं का हो सर? नाही ना वाटत. प्रत्येक आई वडिलांना ते वाटतं की माझ्यापेक्षा बेटर आणि चांगलं लाईफ माझ्या मुलाचं पाहिजे. बिचारे काय पण करायला असतो सर. माझ्या पण आई वडिलांना तेच केलं सर. मी ज्यावेळेस हे वाक्य ऐकलं ना, त्यावेळेस मी डिसिजन घेतला 9वीला असताना, काय की मला 10वीला जायचंय, लवकरात लवकर मार्केटमध्ये पडायचंय, पैसे कमवायला सुरुवात करायची आहे आणि माझ्या गरीब आई वडिलांच्या संसाराला मला हातभार लावायचा आहे. 9वीला असताना ठरवलं सर मी. ना मला पुढे जाऊन कुठे जायचं मला माहित नव्हतं. मार्केटची परिस्थिती कशी असणार मला हेही माहित नव्हतं सर. नव्हतं माहित मला. 9वी नंतर मी 10वीला गेलो. खूप अभ्यास केला सर मी. कारण आई वडिलांची ही परिस्थिती बघून, आई वडिलांचं हे वाक्य ऐकून साहेब, आज ही बघा ना सर, मार्केटमध्ये जे मुलं 10वी 12वीला, बघा तुम्ही 10वी 12वीला सीएच्या परीक्षेमध्ये, एमपीएससी यूपीएससी मध्ये जे मुलं टॉपर येतात ना, टॉपर, तुम्ही ज्या कथा वाचताय ना, पेपर लाईनचे तुम्ही लेख वाचता का नाही? गरीब घरातले पोरं असतात. खऱ्या खोटायचं आहे? वाचतात का नाही? ज्यांचे आई वडील त्याला पैसे देऊ शकत नाहीत एज्युकेशनसाठी, बुकसाठी, का माहिती का? त्या पोरांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव असते सर. ते पोरं इमानदार अभ्यास करतात, इमानदार अभ्यास करतात सर. ते मी 10वीला इमानदारला अभ्यास केला सर. इमानदारला अभ्यास केला 10वीला मी. पायी जायचं, पायी यायचं, इमानदारला अभ्यास केला हायस्कूलला खडगावमध्ये. 10वीचा निकाल लागला. शाळेला काय झालं काय माहित, 10वी नापास झालो मी. हा कोणता गेला सर? इंग्लिश गेला आपला. 10वीला होतच गावातले 3 जण, एक पोरगी 2 पोरं, 2 पोरं नापास झाली. लय आपण झालं सांगतो बडसर, अरुण बडसर. बर, ते तुम्हाला हे माहिती का माने सर? माने सर रवी वगैरे आम्ही एक क्लासला, धनगर सुमे, कुलकर्णी बापू, दोघं नापास झालो. मी का बापू मी नापास झालो. तिच्या आहे काय सांगतो तुम्हाला. मी 10वी नापास झालो. मी गेलो ना घरी, वडिलाला कळलं नापास झालं. चायला माझी फेरलवडीच काढली. लाव की फेरलवडी लाव. ते बाप हा अवतार भयंकर बेकार असतो. खरे खोट आहे ते, त्याचा रोल करणारच बिचारा, करणार का नाही? मग बाप कसला? जर दादागिरी नाही करणार, दाब नाही देणार, प्रेशर नाही करणार, तर त्यांना कळलं नापास झाले. लय शिव्या घातल्या मला. लाव फेरन लावली, गेलं निघून. आईला विषय गेला. आई रडायला लागली थोड्या वेळ. ताई 5 मिनिटांनी म्हणली अशी, जाऊ दे आता. आई ती आई ना, खरंय खोट आहे? अहो आई ती आईच का नाही? कितीही नालायक पोरगा असू द्या, 40-40 वर्षाचं होऊ द्या, तुम्ही आईला विचारा बरं. 40 वर्षाचं झालं हे, 1 रुपया नाही कमवत. आई काय म्हणते माहिती का? आता तर 40 वर्षाचं झालंय. 40 वर्षाचं झालंय ते. बापाला विचारा बरं, याला अक्कलच नाही. बाप म्हणते. पण आईचा विषय गेल्यावर आता तर झालंय 40 वर्षाचे. संध्याकाळीच चिंगाट होऊन द्या, लिजिम खेळत घरी. आईला विचारा ना, तो आलाय बघा. आई म्हणते हा माझा वाघ आलाय, लिजिम खेळत. सर तुम्हाला का बोलतो? आई ती आई, खरंय खोट आहे? कितीही नालायक पोरगा असू द्या, आईसाठी तो वाघच आहे. तिला कळलं 10वी नापास झालोय.
2 मिनिटं स्तब्ध झाली, नंतर बोट मोडायला लागली. काय झालं म्हणले बोट मोडायला? कोण होता म्हणले तू कडू दोडका, ज्यानं तुझा पेपर तपासला. बघा कसा आहे खेळ. काम आवड आहे का नाही? प्रॉब्लेम तपासणाऱ्यामध्ये असेल का लिहिणाऱ्यामध्ये? शिवाय कोण खात आहे? आई. समजलं तुम्हाला कसं आहे नातं? ते आई आहे की, बरोबर आहे का नाही? हा, त्या दिवशी मला कळलं साहेब आईचं प्रेम काय असतं. मी तुम्हाला शपथ सांगतो सर, तुमच्या आयुष्यातून तो शब्द निघून गेला ना, भयंकर मोठा पर्पज गायब होईल आयुष्यामध्ये. मोठं बनण्याचा एक मोठा पर्पज तुम्ही गायब करणार साहेब. का त्या नात्यासाठी तुम्ही आयुष्यामध्ये काय ते भरून दाखवणार. तिला नाही पाहिजे, तिच्या समोर बनण्यासाठी. सर झालो नापासणी, नंतर करायचं काय? ऑक्टोबरला फॉर्म भरला आणि 5-6 महिने मशी राखतील. हे कुठं नाही केले मी तुम्हाला आता काय सांगू. गावात मंदिर पाडलं होतं, गवंड्याच्या हाताखाली सिमेंटची पोती वाहिली. शाळेला वजन 40, कमर 28, पुढं त्यांचं पोट. नापास तुम्ही गावात. हा, लय काम केलं सर मी, तुम्हाला मी शपथ सांगतो सर. एवढं भयंकर काम केलं. कसं तरी ऑक्टोबरला पास झाला. ऑक्टोबरला पास झाल्यानंतर ती 35 पडले बरं तुम्हाला. किती काय नाही, तसं तर मी हुशार होतो. नाही खरं हुशार होतो मी. मला तिकडं आता हुशार होतो म्हणल्यावर काय? अहो मी हुशार होतो, पण नापास कसं आलो मला माहित नाही, पण हुशार होतो मी. मला 35 मार्क पडले. 35 पडले मला मार्क. पण जा केलं, झालो का ढकललं माहित नाही, पण झालो बाबा. मग त्यावेळेस ना 10वी नंतर तुम्ही ऐकलं सगळं इथं. 10वी नंतर ना टर्निंग पॉइंट असायचे. 10वी नंतर काही मुलं 11वी 12वी करायची, डीएड करायचे, मास्टर बनायचे का? आवाज नाही आला पाहिजे. बनायचे का? काही मुलं 2 वर्ष ITI करायचे, काही डिग्री डिप्लोमा करायचे, काही जण 11वी 12वी ती काय ग्रॅज्युएशनला जायचे का नाही? टर्निंग पॉइंट असेल तर टर्निंग पॉइंट. माझ्या गावात तसं तर मला मास्टर बनायचं होतं, शिक्षक जिल्हा परिषदचा. माझं नव्हतं स्वप्न, ते माझ्या आईचं होतं. कारण गावातले 2-4 लोक शिक्षक झाले होते, तिला वाटायचं तू झाला पाहिजे. वाटतं का नाही आईला? मग 10वी झाली माझी. मग आईला म्हणलं काय नाही, तू मुली 12वी कर, 11वी 12वी, आणि तुला डीएड करायचंय, मास्तर बनायचंय. मी शांत झालो. आपली 10वीतच गाडी गडबडली. आपला 12वीची गॅरंटी काय? तसा होता विश्वास, पण म्हणलं रिस्क कशा घ्यायची, भीतीनं वाटते ना, रिस्क कशा घ्यायची. मग माझ्या गावातले पोरं होते पुण्यामध्ये. तुमच्या गावाकडे असते ना पुण्यामध्ये पोरं, जरा हातोर करा बरं. आहेत ना पुण्यामध्ये? तुम्हाला मी सांगतोय रियालिटी, तुम्हाला मी सावध करतोय. मार्केट कसं बदलत गेलंय. तुम्ही काय एवढे शांत आहात, पालक आहात, फ्युचर एकदम घातक आहे मार्केटचं. तुम्ही का रिलॅक्स आहात? गावाकडचे असू द्या ना, तरी पण तुम्ही रिलॅक्स आहात. घडतंय कसं मार्केटमध्ये, होत आहे कसं मुलाच्या बाबतीत. मुलं ठरवतात काय आणि मार्केटमध्ये पडल्यावर होतंय काय, आपण लोक ऑब्झर्व करत नाही. पालक आहोत, पालक आपण. जर पालकाने विचार नाही केला ना, मुलगा साहेब अजून अनपड आहे बिचारा, म्हणजे कमी वयाचा आहे, त्याला समज नाही मार्केटची. आपण तर गेल्या किती वर्षापासून मार्केटमध्ये आहात. आपल्याकडे मोबाईल नव्हता ते दिवस माहिती आहे आपल्याला. टेक्नॉलॉजी आता मोबाईल आहे ते दिवस माहिती आहेत. मग तुम्ही हे बाकीचे दिवस का बघत नाहीत की एज्युकेशनच्या बाबतीत असं का झालंय? मी त्यावेळेस बघितलं साहेब, माझ्या गावाकडचे पोरं पुण्यामध्ये होते, शर्टिंग करून दिवाळीला गावाकडे यायचे. तुमच्या गावात आलते का आता? दिवाळीला आलते का? कसे आलते? असे शर्टिंग बिटिंग करून आलते का नाही? ते बायको ते 2 चिल्लर बरोबर घेऊन आलते ना, बरोबर घेऊन. ती असं वाटायचं, असं वाटतं गावात मॅनेजर आलाय, वाटतं का नाही? त्याचं ते बोलणं, शुद्ध बोलणं. पुण्यातलं झागीदार, मी राहतो 22 वर्षे, अजून माझी भाषा सोलापुरी आहे का नाही? हे 3 वर्ष पुण्यात जाऊ द्या, येताना ब्राह्मण भाषा बोलते खाली. येतं का नाही? हे कुठे येत आहे? छोट्या गावामध्ये, ज्या लोकांनी कधी दुनिया नाही बघितलेली, बरोबर आहे का नाही? तिथे येऊन शानिंग मारते. आमच्या गावातले पोर होते पुण्यामध्ये, शर्टिंग मिटिंग करून यायचे. मी त्यांना विचारलं, आता आपण त्यांना विचारणार ना जे मुलं मोठे आहेत ते. 10वी झाल्यानंतर आपण कोणाला विचारणार? जे जॉब करतात ते मार्केटमध्ये. त्यांना विचारतो ना, मी काय करू रे आता? मग मी माझ्या गावातल्या पोराला विचारलं, मी काय करू? त्यांनी मला सांगितलं, तू काय नको करू,
तू 2 वर्ष ITI कर फक्त. मी म्हणलं का? खूप मोठा इंडस्ट्री एरिया आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत पुण्यामध्ये. पैसे कमवायला सुरुवात करशील, गरीब आईवडिलांना तुझ्या त्यांच्या संस्थाला हातभार लागल. आणि वरून एक डायलॉग मारला, मला वाटतं इथे सगळे पालक आहेत, काही तरुण पण पोरं बसलेत, अजून डोळे फडत असतील, अभ्यास करत असतील. तुम्हालाही सांगतो मी, तुम्हाला सगळ्यांचं एक स्वप्न आहे माहिती का, जे माझं होतं. कोणतं? परमनंट होशील. मला त्यावेळेस आवडायचं, आता नाही. तुम्हाला मी खरं सांगतो, कारण जॉब मधला आणि बिझनेस मधला फरक आता माहिती आहे मला. तुम्हाला माहित नाही, मला माहिती आहे. त्यावेळेस मला खूप आवडायचं परमनंट होशील. मला ते आवडलं, ते मित्राचं ऐकलं आणि मी ITI करण्याचा डिसिजन घेतलाच आहे. 2 वर्षे मी पहिलं लागलो सोलापूरला, नंतर माझा नंबर लागला बार्शीला. 2 वर्षे बार्शी ITI ला फिटर म्हणून काम केले. तिथंच आमचे ते कदम साहेब होते. आम्ही शेजारी राहायचं, सायकलीवर आम्ही मरमार करायचं, जायचं कुठं? गाडेगाव रोडला ITI ला. 2 वर्ष काढले साहेब. इमानदारीने अभ्यास केला, हाताने स्वयंपाक केला, कारण आपले गरीब आई वडील मजुरी करून आपल्याला थोडी टेस्ट पाहिजे होते साहेब. हाताने स्वयंपाक केला का कदम साहेब? कधी ते भाजी बनवायचे, कधी मी बनवायचं. कधी त्यांची भाकरी ती नकायसारखं असायची, माझी ती वेगळी असायची. आता खायचं उपाशी करून मरायचं. पण डोक्यात एक होतं, 10वी मध्ये आई रडली होती, सला 12वी मध्ये ITI मध्ये नाही रडली पाहिजे आई. ITI नंतर साहेब 2 वर्ष एवढी इमानदारीने अभ्यास करा ना. फक्त एकच डोक्यात, काय? पुण्यात जाणार, पैसे कमवणार, यांच्या संसाराला हातभार लावायचा आहे. 2000 रुपये दिले नाही गरीब आई वडिलांना, वेळेवर जेवण करतील आणि थोडी मेहनत कमी करतील म्हणून साहेब. 2 वर्ष इमानदारीने अभ्यास केला. 2001 मध्ये बार्शी गव्हर्नमेंट ITIचा 81% 11 पॉईंट घेऊन आला पहिला व्यक्ती साहेब मी, तात्या साहेबांकडे, ऑल ट्रेड मधून. त्या दिवशी रिझल्ट लागला, एक दिवस साहेब माझ्या आयुष्यामध्ये असा घडलाय ना सर, बदला घेतला मी इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर. इथं बदला घेतला सर मी, इथं बदला घेतला माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनाचा. मला चांगला दिवस तो आठवतो, ज्या दिवशी मी गाव सोडलं होतं. माझ्या आईने मला 800 रुपये दिले. 400 रुपये देण्यासाठी माझी आई 4 तास गावामध्ये भीक मागत होती सर. पोरगं पुण्यात चाललंय, पैसे कमवायला चाललंय, आमच्यासाठी चाललंय, घरातलं पहिलं पोरग आहे, करिअर करायला चाललंय. खूप मोठे मोठे स्वप्न बघून करतो साहेब मी. आणि परिस्थिती अशा आज बघा ना, खूप सारे मुलं डिग्री करत असतील, डिप्लोमा करत असतील, MPSC UPSC अभ्यास करत असतील. त्यांचे भूषण सर आहेत, त्यांचं ऐकलं सर मी पागल झालो. जिद्द ठेवून साहेब, कारण का मार्केटमध्ये असं घडल म्हणून. या पोरांना काय माहित मार्केट? सांगा ना सर. अहो पालक आहेत तुम्ही, तुम्हाला काय माहित मार्केट? तुम्हाला कोणी मोटिवेट केलं, तुम्ही पोरला DED टाकताय. मला खंत वाटते या गोष्टीची अजूनही खंत वाटते मला. अजूनही काही मुलं DED करतात. DED ऍडमिशन पोरांचं आमच्या गावात हवाला पडलेत ना. तुमच्या गावात हवाला पोरं पडले असतील DED करून. पहिला काळ वेगळा होता. तुम्ही का अपडेट नाही साहेब? तुम्ही का समजून घेत नाही? मी मोठ्या मध्ये असं ITI केला, इतर स्वप्न रंगवलं मी परमनंट होणार. पण ज्यावेळेस ऍक्च्युली मार्केटमध्ये पडलो ना, पुण्यामध्ये 2001 मध्ये, मार्केटमध्ये पडल्याशिवाय मार्केटची परिस्थिती समजत नाही. खरंय खोटंय? आवाज नाही आला. जे मुलाचे बाप पोराची 10वी झाल्यावर कसे फायलिंग फिरत होते, त्यांना 10वी पर्यंत बरं वाटलं. फाईल घेऊन फिरायला त्याला म्हटलं की यार मार्केट बेकार आहे, त्याला पैसे लागतात, वशिले लागतात, सर्टिफिकेट लागतात. खरे खोटं साहेब? जे एज्युकेशन घेताना ठरवत होतो ना, खूप सारे मुलं आहेत तिथं, डिग्री केली, डिग्री करताना ठरलं होतं असं होणार. आज काय परिस्थिती आहे? भयंकर बेकार अवस्था आहे साहेब. आपण सगळेजण गावाकडचे आहोत. तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतोय, कारण हा जो बॅनर तुमच्या लाईफ मध्ये आज आलाय ना, याला गव्हर्नमेंटनं भयंकर सिरियस घेतलंय. कारण मी डे 1 पासून माय लेबर कंट्रोल बरोबर आहे साहेब. ज्यावेळेस मोदी गव्हर्नमेंट साहेब नव्हते त्यावेळेस याच्यावर कायद्यासाठी डिस्कशन झालं गेलं.
त्यावेळेस नाही, काहीच नाही झालं. मोदी साहेब आल्यापासून 16 मध्ये, 19 मध्ये, 21 मध्ये डिस्कशन झालं. 2021 मध्ये याच इंडस्ट्रीला गव्हर्नमेंटनं कायदा आणलाय साहेब. याच इंडस्ट्रीला गव्हर्नमेंटला कळलं. आज मार्केटमध्ये परिस्थिती आहे ना, डिग्री डिप्लोमा वाले पोरं, MBA केलेले पोरं काउंटर बिल आता 2-2 हजारावर. तुम्हाला माहित नाही, तुम्हा लोकांना माहित नाही. एवढी बेकार अवस्था आहे मार्केटमध्ये. पहिली परिस्थिती वेगळी होती. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, ज्या वेळेस टेक्नॉलॉजी नव्हती, गावामध्ये एखादा मुलगा D.Ed ला ऍडमिशन जरी घेतलं का नाही, D.Ed ऍडमिशन, त्याला गाव मास्तर म्हणायचं का नाही? आवाज नाही आला. म्हणायचं का नाही? तशी परिस्थिती होती का नाही? D.Ed ऍडमिशन, बरं प्रायव्हेट असू या गव्हर्नमेंट असू, D.Ed केलेल्या मुलाला प्रायमरी टीचरचा जॉब लागायचा का नाही मला सांगा? 2002च्या अगोदरची परिस्थिती, 5च्या अगोदरची लागायची का नाही? एखादा गावातला मुलगा जरी इंजिनिअरिंग करत असेल, अगं गाव बोंबलायचं. काय साहेब आले बरं का, अहो बोंबलायचं का नाही? आज परिस्थिती कशी आहे? तुमच्या गावात D.Ed केलेले पोर आहेत का नाही? आवाज पाहिजे मला. आहेत का नाही? डिग्री केले पोर आहेत का नाही? डिप्लोमा केले पोर आहेत का नाही? ग्रॅज्युएशन केले पोर आहेत का नाही? का काय कारण आहे त्याला? काय नॉलेज नाही? यांच्या आई वडील कसं पाणी नाही केलं एज्युकेशन देण्यासाठी? साहेब टेक्नॉलॉजीनं घात केला जीवाचा. पहिले शिक्षक भरती व्हायची, कारण काय, गावातला कितीही श्रीमंत घरातला मुलगा जन्माला ना, पहिलीला त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकायचे का नाही? आमचं गाव केवढं आहे, रोगाव. माझ्या भावाचे पोरं इथे येतात सकाळ सकाळ, गावात बसली न्यायला. गावात 3-3 शिक्षक होते आमच्या गावात रोगामध्ये आम्ही असताना. आता एक शिक्षक 22 पोर आहेत, 4 तुकड्यात. टेक्नॉलॉजी आली, इंग्लिश मीडियम स्कूल आले साहेब. कशा शिक्षक भरती होईल? डिग्री केलेले पोरं. आम्ही प्रायव्हेट सेक्टरची अवस्था, पहिले इंजिनियरला पुण्यात गेलं की 40-50 हजार पेमेंट असायचं. तुम्हा सगळ्यांना सावध करतोय मी, तुम्ही माझ्या ITI होल्डरवर जाऊ नका. मी पिंपरी चिंचवडमध्ये बाप लोकांमध्ये उठतो बसतो, मोठे मोठे उद्योगपती लोकांमध्ये. जी परिस्थिती ऐकतो ना, डोळ्यातनं पाणी येतेच आहे. 10,000 कुत्र विचारत नाही इंजिनियरला. 10,000वर लय बेकार अवस्था आहे. शपथ तुम्हाला सांगतो, भयंकर बेकार अवस्था आहे. कोरोनाच्या नंतर तळेगाव डेपोमध्ये भरती झाली, मिलिटरी भरती. सावध ऐका साहेब सगळे. आपल्या गावाकडचे पोरं होते तिकडे, आपल्या गावाकडचे पोरं भरतीला आलते साहेब. 4च पोस्ट होत्या, 4. 93,000 पोरं आलते साहेब. किती? ऐका सर, किती पोरं आलते? पण तुम्हाला काय वाटतंय, 4 जागा भरल्या नसतील? तुम्हाला काय वाटतं? अण्णा आदर्शमध्ये आंदोलन केलं, लोकपाल आलं म्हणजे कार्यक्रम झाला नसेल टेबला घालून? झालं नसेल? हे मला का माहितीये, तिथला एक व्यक्ती आपला खास होता जो भरती करणार होता. त्याने सांगितलं, साहेब डोळ्यात पाणी येतो. हे पोरं 3-3 दिवसापासून झोपले तो इथं ग्राउंडवर. 3 दिवस झाला आम्ही पोरला पळवतोय. वाईट या गोष्टीचं वाटतंय. 4 जागा भरल्या तो ऑलरेडी. सांगा ना सर, किती बेकार अवस्था आहे सर. तुमच्या पोरांकडे टॅलेंट आहे, तुमची तळमळ बघून, तुमची मनोबल बघून तुमचा पोरगा अभ्यास करून हो साहेब, तुमच्या पोराचं टॅलेंट बाहेर काढायला मार्केटमध्ये